स्वातंत्र्य दिन एक प्रेरणा. 15 ऑगस्ट ही केवळ एक कॅलेंडरवरील तारीख नाही. ती आहे कोट्यवधी भारतीयांच्या हृदयात स्वातंत्र्याची मशाल पेटवणारा एक पवित्र दिवस. चला, या दिवसाच्या अर्थाला आणि त्यामागील बलिदानाला उजाळा देऊया. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव. 15 ऑगस्ट 1947 भारतीय इतिहासातील तो सुवर्ण दिन, जेव्हा भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. हा केवळ राजकीय स्वातंत्र्य नव्हता, तर ते प्रत्येक भारतीयाच्या आत्मविश्वासाचे आणि अस्मितेचे पुनरुत्थान होते. अनेक वर्षांच्या संघर्षाचे, असंख्य बलिदानाचे आणि क्रांतिकारकांच्या धगधगत्या स्वप्नांचे ते फळ होते. दरवर्षी हा दिवस आपण मोठ्या उत्साहात साजरा करतो, पण त्यामागील खरा अर्थ आणि आपल्या जबाबदाऱ्या आपण विसरता कामा नये. हा दिवस आपल्याला त्या महान देशभक्तांची आठवण करून देतो, ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन आपल्याला हे स्वातंत्र्य मिळवून दिले. स्वातंत्र्य संग्रामाची गाथा. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास हा त्याग, शौर्य आणि दृढ निश्चयाने भरलेला आहे. 1857च्या स्वातंत्र्य युद्धापासून सुरू झालेला हा प्रवास महात्मा गांधींच्या अहिंसक चळवळीपर्यंत, भगतसिंगाच्या क्रांतीपासून सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेपर्यंत अनेक टप्प्यांतून गेला. इंग्रजांनी फोडा आणि राज्य करा हे धोरण अवलंबले असले तरी भारतीय जनतेने एकत्र येत स्वातंत्र्याची ज्योत तेवत ठेवली. जालियनवाला बाग हत्याकांड, दांडी यात्रा, भारत छोडो आंदोलन अशा अनेक घटनांनी या संग्रामाला धार दिली. प्रत्येक स्वातंत्र्य सैनिकाच्या मनात एकच ध्येय होते: भारत भूमीला पारतंत्र्यातून मुक्त करणे. क्रांतिकारकांचे बलिदान. स्वातंत्र्याचा हा सोहळा आपण ज्यांच्या बलिदानामुळे साजरा करत आहोत, त्या क्रांतिकारक आणि देशभक्तांना विसरून चालणार नाही. महात्मा गांधी, सरदार पटेल, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, मंगल पांडे अशा अगणित नावांनी भारताचा इतिहास समृद्ध केला आहे. त्यांनी आपल्या कुटुंबाचा, सुखाचा आणि जीवनाचा त्याग केला, फक्त एकाच उद्दिष्टासाठी: भारताच्या स्वातंत्र्यासाठी. त्यांची स्वप्ने होती एक स्वतंत्र, समृद्ध आणि समतावादी भारत. त्यांच्या शौर्याला आणि त्यागाला वंदन करणे हे आपले कर्तव्य आहे. एक संघ भारताचे स्वप्न. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतासमोर एक मोठे आव्हान होते: विविधतेने नटलेल्या या देशाला एक संघ ठेवणे. भाषा, धर्म, संस्कृती यांमधील वैविध्य असूनही एक भारत, श्रेष्ठ भारत हे स्वप्न पाहिले गेले आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी अथक प्रयत्न झाले. आपल्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला समान हक्क दिले, ज्यामुळे लोकशाहीची मूळ या भूमीत अधिक दृढ झाली. पंडित नेहरूंनी दिलेले नियतीशी करार हे भाषण आजही आपल्याला त्या ऐतिहासिक क्षणाची आणि आपल्या जबाबदारीची आठवण करून देते. आजचे स्वातंत्र्य आणि आपली जबाबदारी. आज आपण स्वतंत्र भारतात श्वास घेत आहोत. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, कृषी अशा अनेक क्षेत्रांत भारताने प्रगती केली आहे. परंतु हे स्वातंत्र्य केवळ राजकीय स्वातंत्र्य नाही, तर ते सामाजिक, आर्थिक
आणि वैचारिक स्वातंत्र्य आहे. जातीवाद, भ्रष्टाचार, गरिबी, निरक्षरता अशा अनेक समस्यांशी अजूनही आपल्याला लढायचे आहे. आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी आणि आपल्या देशाची प्रगती साधण्यासाठी प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावणे, पर्यावरणाचे रक्षण करणे आणि देशाच्या विकासात सक्रिय योगदान देणे हेच त्या महान स्वातंत्र्य सैनिकांना खरी आदरांजली ठरेल. निष्कर्ष: 15 ऑगस्ट हा दिवस केवळ ध्वजारोहण आणि समारंभाचा दिवस नाही, तर तो आत्मचिंतनाचा दिवस आहे. आपल्या पूर्वजांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण किती तयार आहोत? स्वतंत्र भारत म्हणजे केवळ भौगोलिक सीमा नसून तो प्रत्येक नागरिकाच्या मनात वसलेला समानता, बंधुता आणि न्यायाचा विचार आहे. चला तर, या पवित्र दिवशी आपण संकल्प करूया की आपण आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी कटिबद्ध राहू आणि वंदे मातरम चा खरा अर्थ आपल्या कृतीतून सिद्ध करू.